जय श्री कृष्ण। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीमद् भगवद गीता श्लोक नंबर 15 यामध्ये मागच्या श्लोक नंबर 14 मध्ये विविध पैलू आपण जे पाहिलेले होते, आता श्लोक नंबर 15 मध्ये जे आपण पाहायचं आहे की भगवंताने प्रथम शंख वाजवला। पांचजन्य ऋषिकेशो देवदत्त धनंजय पौंड्रम दद्मो महाशंख भीमकर्मा वृकोदर। 4-5 चिंतनापूर्वी आपण सांगितलेलं होतं की शिस्त आणि ऐक्य, कौरव पक्षामध्ये शिस्त आहे म्हणून ते कमांडर इन चीफ पितामह भीष्मनी प्रथम शंख वाजविला। परंतु या इथे भगवंताची एंट्री जी मागची असं आपण पाहिली हिरोसारखी झाली आणि त्या भगवंताने पांचजन्यम ऋषिकेश यांनी पांचजन्य नावाचा शंख वाजवला। म्हणजे प्रथम शंख कोणी वाजवला तर भगवंतानी वाजवला। आता इथे सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे की पांडव पक्षामध्ये ऐक्य होतं। हायरार्की कोणती आहे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं नव्हतं, पण प्रथम स्थान कोणाचं हा भाग सगळ्यात महत्त्वाचा होता। आपण आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान कोणाला देतो? भगवंताला देतो काय एका पदाला, प्रतिष्ठेला आणि पैशाला देतो? हे हित समजून घेण्याचं आहे। कारण कौरव पक्षामध्ये एक पदाला महत्त्व होतं, तिथं शिस्त आहे, नो डाऊट। शिस्ताच्या दृष्टिकोनातून त्याला सांगण्यात गेला हे शंख पितामह भीष्माने वाजवला। पण फक्त शिस्त असेल आणि ऐक्य नसेल तर जीवनाची युद्ध आपण जिंकू शकत नाही। त्या दृष्टिकोनातून मागच्या चिंतनामध्ये माधव हा शब्द जो आलेला होता, लक्ष्मी कुणाकडे राहती तर ज्यांची लक्षणं लक्ष्मीजींनी सांगितलेली आहे। जिथं नारायण राहतो त्या ठिकाणी लक्ष्मी राहते। नारायण कुठं राहतो हा भाग सगळा अभ्यासाचा विषय आहे। कुणाही जवळ राहील का? जिथं नारायण आहे तिथं लक्ष्मी 101% आहे। आणि त्या दृष्टिकोनातून पांडवाकडे लक्ष्मी होती, धनधान्य होतं, सगळ्या बाबी होत्या, कारण नारायण त्याच्यासोबत आहे। आज आपल्या भाषेत आपण विचार करायला झालो तर श्रीकृष्ण हे युद्धभूमीमध्ये एक ड्रायव्हर म्हणून होते, सारथी म्हणून होते। ते युद्ध खेळणार नव्हते, म्हणजे युद्धामध्ये ते लढणार नव्हते, तरी देखील त्यांनी प्रथम शंख वाजवला। ह्यावरून एक गोष्ट निश्चित आहे की पांडवाच्या दृष्टीने पांडव पक्षामध्ये प्रथम स्थान भगवंताला होतं आणि प्रथम स्थान भगवंताला असल्या कारणानं या श्लोकमध्ये पांचजन्य ऋषिकेशो, त्यानंतर धनंजयनी शंख वाजवला, म्हणजे अर्जुनाने शंख वाजवला देवदत्त नावाचा, आणि तदनंतर पौंड्रम दद्मो महाशंख भीमकर्मा वृकोदर नावाचा शंख भीमानी वाजवला। भीमकर्म करणाऱ्या असा भीमानी पौंड्र नामाचा शंख वाजवला। आता इथं सुरुवातीला भगवान कृष्णाने वाजवला, नंतर धनंजय म्हणजे अर्जुननी वाजवला आणि नंतर भीमानी। युधिष्ठिर थोरले होते पण युधिष्ठिरने नाही वाजवला। त्यामध्ये जे सरसेनापती होते त्यांनी नाही वाजवला, पण ह्या प्रथम तिघांनी शंख वाजवला। त्या दृष्टिकोनातून आपण ह्या श्लोकचा अर्थ आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर ह्याच्यामध्ये ऋषिकेश, धनंजय आणि भीमकर्मा वृकोदर, म्हणजे ऋषिकेश यांच्या हातात ह्यांनी जो शंख वाजवला तो पांचजन्य, धनंजयनी जो शंख वाजवला तो देवदत्त, आणि भीमकर्मा वृकोदर यांनी जो शंख वाजवला तो पौंड्रम नावाचा हा शंख वाजवला। आपल्याला हे 3 शब्द आणि या 3 शब्दामध्ये असलेले जे शंख आणि त्यांना वाजवणारा ह्याच्या मागची भूमिका आणि रूपकात्मक समजून घेण्यासाठी आपण प्रयत्न आज करू।
जसं आपण मागच्या वेळेस म्हटलेलं होतं की श्रीमद भगवद्गीतेमध्ये ठराविक तो जो श्लोक आहे त्या श्लोकच्या संदर्भात भगवंताचं नाव तिथं नमूद करण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या नाव म्हणजे ते नावाच्या मागे विशेषण आहे, रूप आहे, गुण आहे आणि कर्म आहे. त्या दृष्टिकोनातून ते नाव सांगण्यात आलेलं आहे. जसं मागच्या वेळेस माधव हे जे आहे हे कोणासोबत, तर लक्ष्मीपती माधव म्हणून पांडवासोबत असल्या कारण होतं. हिथं शंख वाजवणारा ऋषिकेश. आता ऋषिकेशचा अर्थ आपण समजूया. रसिक अधिक ईश म्हणजे कोण? आता रसिक म्हणजे कोण? हर्ष देणारा. ऋषिक म्हणजे हर्ष देणारा, ईश म्हणजे स्वामी. मग थोडक्यात आणि नंतर हर्ष देणारा स्वामी. आणि हर्ष देणार आपल्या जीवनामध्ये हर्ष आपल्याला कोण देतं? तर इंद्रियाद्वारा आपण आनंद आणि हर्ष स्वीकारू शकतो. आणि त्याचा स्वामी म्हणजे कोण? ऋषिकेश. म्हणजे थोडक्यात हर्ष देणाऱ्याचा स्वामी जो आहे तो ज्या इंद्रियामुळे हर्ष व आनंद मिळतो त्या इंद्रियांचा स्वामी म्हणजे ऋषिकेश. मन व इंद्रियांचे नियंत्रक असा हा ऋषिकेश. आणि जी व्यक्ती आध्यात्मिक, पवित्र आणि ज्ञानात सर्वोच्च असते ती म्हणजे ऋषिकेश. आता ऋषिकेश ह्या अर्थाने जो शब्द आपण पाहिला म्हणजे आपल्या ज्या इंद्रिय, आपण कोणतंही कार्य करायचं झालं, कोणतंही काम करायचं झालं तर आपल्या इंद्रिया वाचून आपण कोणतंही कार्य करू शकत नाही. माझ्या इंद्रियांना आनंद मिळेल, हर्ष मिळेल असं कुठलं कार्य मी करतो का? पद, प्रतिष्ठा, पैसामुळे मी एखादं कार्य करत असेल त्याच्यामुळे इंद्रियांना तात्पुरता भोगवादी हर्ष मिळतो, त्यांना तो सुख मिळतं. परंतु कधी न संपणारा हर्ष, कधी न संपणारा आनंद जो इंद्रियांना अपेक्षित आहे, जो इंद्रियांना आवश्यक आहे तो आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करतो का? तो कोणाद्वारा मिळतो? तर जो स्वामी आहे, ऋषिक म्हणजे हर्ष देणारा म्हणजे जे इंद्रियांचा स्वामी जो आहे त्या स्वामीच्या सानिध्यात आपण गेल्यानंतर आपल्याला आपल्या इंद्रियांना हर्ष प्राप्त होतो. ह्या दृष्टिकोनातून आहे. आता इथं पांचजन्य हा शंख वाजवला. बऱ्याच लोकांना असा प्रश्न पण असतो की शंखाची वेगवेगळी नाव, वेगवेगळे आवाज असू शकतात का? प्रत्येक शंखाचा एक वेगळा इतिहास आहे. प्रत्येक शंखाची ध्वनी एक वेगळ्या प्रकारे निर्माण होत असते, त्याचा परिणाम एक वेगळ्या प्रकारे होत असतो. थोडक्यात हिथं जे काय आहे की युद्धासाठी सगळी आतुरतेनं त्या युद्धभूमीमध्ये आलेली आहे. युद्ध करण्यासाठी उत्साह असायला पाहिजे, युद्ध करण्यासाठी प्रेरणा मिळायला पाहिजे. त्याचप्रमाणे कारण ज्यावेळेस आपण बघितलं की कौरवाचा शंख ज्या शंखनाद झाला त्यावेळेस कोणालाही उत्साह झाला असं नमूद करण्यात आलेलं नाहीये. पण इथं ऋषिकेश हा शब्द जो उच्चारण्यात आलेला आहे त्याच्या मागचं कारण हे आहे की युद्धभूमीवरती जे काय पांडव सैन्य होते, पांडव सैनिकाचा उत्साह वाढवण्यासाठी, त्यांना युद्धासाठी प्रेरणा मिळावी यासाठी ऋषिकेश हा शब्द वापरण्यात आलेला आहे. कारण मला एखादं कार्य करायचं असेल तर मग उत्साहानं, हर्षानं मी ज्यावेळेस मग करू त्यावेळेस त्याला मिळणार एक आनंद, कदाचित मरू पण आनंद जो असतो तो एक वेगळा असतो. त्या दृष्टिकोनातून ऋषिकेश हा शब्द वापरला असून त्याला पांचजन्य शंखनाद. भगवंतांनी शंखनाद कोणाचा केला? तर धर्मासाठी विजय होण्यासाठी, धर्म विजयी होण्यासाठी आणि धर्माची साथ जे देणार आहे त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पांचजन्य शंखाद्वारा त्यांनी शंखनाद केला. आता इथं भगवंताने जो पांचजन्य शंखनाद जो केलेला आहे म्हणजे काय म्हणतो आपण जर म्हटलं तर पांचजन्य शंख आहे त्याची एक कथा पण इंटरेस्टिंग आहे आणि ते रोचक आहे. तर त्याला जे पांचजन्य शंख जो मिळालेला आहे ती कथा कुठं दिलेली आहे तर हरिवंश मधील विष्णू पर्व जे आहे, विष्णू पर्वामधील अध्याय 33 ह्या ह्याच्यामध्ये पांचजन्य शंख भगवंत कृष्णाला कशा प्रकारे मिळाला याची संपूर्ण कथा त्यामध्ये देण्यात आलेली आहे. आता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान कृष्ण आणि त्याचे थोरले बंधू बलराम हे दोघे सांदीपनी ऋषीच्या आश्रमात शिकण्यासाठी गेले होते.
सुदामाची गोष्ट पण आपल्याला माहिती आहे की ते त्या सांदीपनी ऋषीच्या आश्रमात हे सुदामा पण तिथं होते आणि त्या ठिकाणी सांदीपनी ऋषीच्या आश्रमात ज्यावेळेस ते शिकायला गेले त्यावेळेस 64 दिवसामध्ये संपूर्ण वेद उपनिषद वेदांग अंग ते सगळे 64 दिवसात त्यांनी शिक्षा हे ग्रहण केली. आता हे शिक्षा ग्रहण केल्यानंतर गुरु दक्षिणा हा जो शिष्य आहे तो स्वतःहून सांगतो गुरु आपल्याला दक्षिणा मी काय म्हणून द्यावी. आज जे गुरु स्वतःहून दक्षिणा मागून घेतात त्या अपेक्षेनं त्यावेळेस नव्हतं. आज जे शिकवतात ते शिक्षक आहेत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जे गुरु भगवान गुरु ब्रह्मा विष्णू महेश सारखे आहेत आणि ते साक्षात परब्रह्म ते संपूर्ण परब्रह्माचं ज्ञान करून देणारी जी व्यक्ती आहे ती गुरु. ह्या दृष्टिकोनातून गुरु हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आज ज्यांच्याकडे आपण शिकतो आणि नंतर त्यांना आपण गुरु म्हणतो ते आपलं उपजीविकेचं शिक्षण देणारी आहेत, व्यावसायिक शिक्षण देणारी आहेत, अदरवाईज बाकी शैक्षणिक शिक्षण देणारे, जीवनविषयक ज्ञान देणारी जी काही व्यक्ती असते कोणत्याही अपेक्षेशिवाय ती ज्यावेळेस मग ज्ञान देत असेल त्यावेळेस ते गुरु म्हणण्यास सार्थक ठरती, पात्र ठरती. आणि त्या दृष्टिकोनातून सांदीपनी ऋषीचा पुत्र त्या तिथामध्ये कथा जी लिहिलेली आहे की सांदीपनी ऋषीचा पुत्र होता ते तिमी नामक मत्स्यदारा त्याचा वध करण्यात आला. नंतर मग तिथं समुद्रात शोध घेतला असता तर समुद्राने त्या श्रीकृष्णाला पत्ता सांगितला तो कुठे आहे. त्यामध्ये पांचजन्य नामक राक्षस जो होता त्यांनी त्या ऋषी पुत्राचं भक्ष केलं होतं आणि त्यामुळे श्रीकृष्ण पांचजन्य राक्षसाला मारून त्यांच्याकडनं शंख आणला आणि जो पुत्र होता गुरुपुत्र त्या गुरुपुत्राला राक्षसाला मारून जिवंत करून नंतर त्यांना गुरुला दक्षिणा म्हणून त्याचा पुत्र परत दिला. काही ठिकाणी लोकांना असंही ऐकण्यात आलेलं आहे की म्हणतात ते गुरुमातेने सांगितलं भगवान कृष्णाला की माझ्या पुत्राला तुम्ही घेऊन या आणि आपला गुरु मातेच्या आज्ञेनुसार भगवंतानी त्यांचा पुत्र म्हणजे सांदीपनी ऋषीचा पुत्र त्यांना मेलेला होता त्यांना पुन्हा जिवंत करून परत दिला. आता ही कथा ज्यावेळेस आपण वाचू किंवा ऐकू त्यावेळेस आपल्यासारख्या शिकलेल्या फक्त आणि फक्त उपजीविकेचे शिक्षण घेतलेल्या फक्त भोगवादी दृष्टी असलेल्या रूपकात्मक काय आहे ह्याची माहिती नसलेल्यांना असंच वाटतं ह्या गोष्टी थोतांड आहेत, खऱ्या नाहीत. आणि अशा गोष्टी ज्यावेळेस आपण वाचतो ऐकतो किंवा बाहेरची ज्यावेळेस मग परदेशातील लोक ऐकतात वाचतात त्यावेळेस त्यांना वाटतं की मेलेला माणूस कधी जिवंत होतो का, पहिला भाग. दुसरा भाग जो आहे समुद्र कधी बोलतो का, तिसरा भाग समुद्रात कोणतरी त्याला घेऊन गेलं असेल तर त्या समुद्राच्या आत जाऊन शोध कसा घेतला आणि जो मेलेला आहे त्यांना परत कसं मिळवला, हा चौथा भाग. हे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला मिळत नाही. पण आपल्या पौराणिकमध्ये किंवा कुठल्याही शास्त्रामध्ये कथेमध्ये एक रूपकात्मक कथा सांगितलेली असते. जी कथा सांगितलेली असते त्या कथेला समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. पण ते रूपकात्मक असेल, फॉर एक्झाम्पल रूपकात्मक म्हणजे काय, आज आपण म्हणतो की शासकीय कर्मचारी बरेच शासकीय कर्मचारी पैसे खातात. पैसे खातात म्हणजे काय, ते भ्रष्ट आचाराचे आहेत ह्या अर्थाने ते पैसे खातात असं आपण म्हणतो. पण तेच समजा 1000 वर्षानंतर आज कोणी लिहून ठेवलं असेल की याप्रमाणे अमुक तमुक व्यक्ती ह्यांनी पैसे खाल्ले आणि पैसे खाऊन त्यांनी माझं काम केलं. मग 1000 वर्षानंतर ज्यावेळेस मी ती व्यक्ती वाचेन त्यावेळेस त्याला असं वाटेल अरे त्यावेळेसची लोक किती मागासलेली होती, पैसे खात होती. पैसे खात होते म्हणजे भ्रष्ट आचरणाचे होते हे रूपक आहे. ते यामागं पैसे खात होते हे रूपक आहे आणि त्याचा खरा जो अर्थ आहे त्याचं आचरण भ्रष्ट आहे. त्या दृष्टिकोनातून हिथं जे आपण म्हणू की ह्या सांदीपनी ऋषीच्या मुलाला मेलेल्या मुलाला परत जिवंत केलं हे समजून घ्यायचं म्हटलं तर तिमी नामक मत्स्यद्वारा वध करून ते परत आणणार. आता इथं समुद्राने पत्ता सांगितला
असं ते सांगितलं. आता समुद्राने पत्ता सांगितलं म्हणजे काय, समजा आपण समुद्र किनारी गेलो, तिथं कोळी समाज असतो. एखाद्या आपण सतत असं मग चौकशी करत 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 जात असतो आणि संपूर्ण ते समुद्रामध्ये कामं करणारी माणसं असतात. त्यास आपण मग सहजगत्या म्हणतो, अरे हे समुद्रासारखेच आहेत माणसं सगळे आणि समुद्रात कामं कर, हे समुद्राने आम्हाला सांगितलं, असं या अर्थाने घ्यायचं असतं. कारण काही काही ठिकाणी नंतर मग गिर्यारोहक किंवा नंतर आपण डोंगराकडेला गेलो तर मग तिथे डोंगरात राहणारी जी आदिवासी वनवासी ही जी असतात त्याला आपण वनवासी म्हणतो, कारण वनात राहणारी माणसं आहेत त्याला आता वनवासी आपण म्हणतो. मग वनवासात मग वनाने सांगितलं असं कोणी सांगितलं असेल तर ते वनवासी लोकांनी सांगितलं ह्या अर्थाने आपण घेणं अपेक्षित असतं. त्या दृष्टिकोनातून समुद्राने त्याचा पत्ता सांगितला म्हणजे तिथं राहणाऱ्या लोकांनी, तिथं काम करणाऱ्या समुद्राच्या भोवती राहणाऱ्या लोकांनी त्याचा पत्ता सांगितलाय, हा अर्थ घ्यायचा आहे. आता पांचजन्य नामक राक्षसाने त्याला भक्ष केलं. आता राक्षस हा शब्द आपल्या डोळ्यासमोर आला की आपल्याला पिक्चरमध्ये दाखवलेले अक्राळ विक्राळ तोंड, मोठमोठे दात, मोठमोठे डोळे, वरती 2 शिंग आणि अक्राळ विक्राळ त्याचा देह, असं रूप आपल्या नजरेसमोर येतं राक्षस. पण राक्षस म्हणजे काय, तर राक्षस जे आहे, अहम रक्षामी इति राक्षस, ज्यांना असं वाटतं माझी स्वतःची रक्षा मीच करू शकतो, मला भगवंताची आवश्यकता नाही, अन्य कोणाची आवश्यकता नाही, मी स्वतः एक पॉवरफुल आहे, मी सुपर पॉवर आहे, मला कोणाची गरज वाटत नाही, अशी विचारधारा असलेली प्रत्येक व्यक्ती ही राक्षस आहे. आपल्या भारतीय संस्कृतीच्या दृष्टिकोनातून राक्षस म्हणजे हुशार असतात, श्रेष्ठ असतात. आज जर आपण समाजामध्ये बघितलं तर कितीतरी राक्षस समाजामध्ये फिरत आहेत की न कळत सगळेजण स्वतः सांगतात की मला कोणाची आवश्यकता नाही आहे, भगवान बिगवान काय नाही, निसर्ग वगैरे काय असतं ते दिसतं तेवढं आहे, बाकीचे दिसत नाही त्याला आम्ही मानत नाही आणि आमच्या स्वतःच्या रक्षा करण्यासाठी भगवंताची आम्हाला गरज नाही, बाकी कुठल्या ह्याची गरज नाही, असं ते चौकात बोलतात, स्टेजवरून बोलतात. परंतु एखादा फटका शनीचा बसला की न कळत हळूहळू ती लोक देवळात जायला त्याला लाज वाटते. कारण घरामध्ये समाजामध्ये सगळ्यांना असं सांगितलं असतं मी कोणाला मानत नाही आहे, परंतु ज्यावेळेस ते कुठली गोष्ट करायला सुरुवात करतो पण त्याला अपेक्षित फळ मिळत नाही किंवा नंतर मग प्रतिकूलता निर्माण होऊ लागते, त्यावेळेस न स्वीकारणारी व्यक्ती पण हळूहळू मानायला सुरुवात करते. सांगण्यात तात्पर्य राक्षस म्हणजे जी मानसिकता आहे, वृत्ती आहे, आणि ह्या वृत्तीमुळे आज कितीतरी सांदीपनी ऋषीच्या मुलासारखी आज कितीतरी भारतीय मुलांचं हॅकिंग झालेलं आहे, ब्रेन वॉश झालेलं आहे, डोक्यातनं एक प्रकारे पूर्णपणे भारतीय विचारधारा निघून गेलेली आहे आणि त्यांची विचार स्वतःला ते फक्त बोलताना भारतीय म्हणून म्हणतात, परंतु प्रत्यक्षात त्याचं आचरण, त्याचा आचार, उच्चार, विचार हे भारतीयाचे नसतात. त्याला असं वाटतं की हे काय घेऊन बसलेले आहेत, आम्ही भगवंताला मानत नाही, पुनर्जन्म मानत नाही, हे पाश्चिमात्य लोकांची संस्कृती आहे आणि फक्त खा प्या मजा करा आणि फक्त आपल्याला भगवंताला मानत नाही असं नाही आहे. पण तिथं जातं कशा प्रकारे, तर फक्त आठवड्यातनं एकदा जा, जसे चर्चमध्ये आठवड्यातून एकदा कन्फेशनसाठी जातात त्याप्रमाणे आठवड्यातून ज्या एका देवाचा वार करा त्या दिवशी तुम्ही जावा, भगवंताला नमस्कार करा, ही मानसिकता त्यांची इथं आपल्यामध्ये ते इम्प्लिमेंट करतात. त्याशिवाय दुसरं काय, फक्त भगवंताचं नाव तुम्ही घेत राहिला तर मिळणार नाही, 101% मिळणार नाही. परंतु ही जी राक्षस वृत्ती जी आहे, आज आपल्याकडील हिंदू समाज, जसं रामायणमध्ये गोष्ट आहे की पूर्णपणे आपलं हे मारीची जो आहे, रामायणमध्ये जी कथा आहे की मारीचीने हे हरण केलं कुणाचं, तर मारीची सोन्याचं मृग होतं, सोन्याचं हरिण होतं, मारीचीने सोन्याचं हरणाचं एक रूप घेतलं आणि त्याच्या मागं राम धावत गेले. आज सोन्याची हरिण आणि अशी मारीची सोशल मीडियाद्वारा, मोबाईलद्वारा, सेलिब्रिटीजद्वारा, पिक्चरद्वारा इतकी आपल्यावरती आक्रमण करतात की आपले जे डोकं आहे, आपले जे विचार आहे, आपले जे ओरिजिनल थॉट्स आहेत
ते हॅक कसे करत आहेत ते आपल्याला कळत नाही. आज पण मारीची जिवंत आहे आणि असे जे मारीची आहेत ते सगळे राक्षसच आहेत. जसं रामायणमधला तो संदर्भ आहे त्याचप्रमाणे आज देखील आज अहम रक्षामी, माझी मी रक्षा करू शकतो अशा लोकांनी आपल्या सांदीपनी ऋषीच्या मुलाचं अपहरण केलेलं होतं आणि ते जे अपहरण केलं होतं ते तिथं भगवान कृष्ण गेले, सांदीपनीच्या मुलाला भेटले. भेटून त्यांनी जे पूर्णपणे त्याचं मनुष्यत्व किंवा नंतर मग मनुष्य जीवन मी कशासाठी जगाला आलेलो आहे. सांदीपनी ऋषी जी आहेत, ऋषीच्या मुलाला त्यांनी टार्गेट केलेलं होतं. आज पण आपण जर बघितलं तर हे जे राक्षसी लोक असतात टार्गेट कोणाला करतात, तर जे ठराविक एखादी विचारधारा करण्यासाठी प्रवृत्त असतात, जे एखादी विचारधारासाठी प्रमुख पदाला जे म्हणजे असतात त्यांना ते टार्गेट करतात, म्हणजे ऑटोमॅटिकली दुसऱ्यावरती त्याचा परिणाम व्हावा. त्या दृष्टिकोनातून भगवान कृष्णांनी सांदीपनी ऋषीच्या मुलांना सगळ्या गोष्टी बुद्धिपूर्वक समजावून सांगितलं की भारतीय परंपरा, भारतीय विचार आणि भारतीय संस्कृती ही महान कशी आहे आणि तुझ्या वडिलांचं महत्व काय आहे. वडील म्हणजे पूर्वजापासून जे आलेले म्हणजे गुरुकुल पद्धती आहे त्याचं महत्व काय आहे. ते गुरुकुल कितीतरी लोकांना ते तयार करतात आणि तू असं भोगवादी म्हणून फिरतोयस, भोगवादी म्हणून तू फक्त शिक्षण घेतोयस. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मग त्याने सांगितलं त्यावेळेस पूर्णपणे आध्यात्मिक दृष्ट्या मानसिकच्या दृष्टिकोनातून मृतप्राय झालेला सांदीपनी ऋषीचा मुलाला त्यांनी नवीन चैतन्य दिलं, नवीन प्रेरणा दिली आणि त्याला परत आणलं. ह्या अर्थानं आपल्याला इथं घ्यायचं आहे की सांदीपनी ऋषीच्या मेलेल्या विचाराने मेलेल्या मुलाला पुन्हा विचाराने जिवंत केलं. विचाराने फक्त भोगवादी विचार ते पण विचार आहेत, पण भाववादी आणि मनुष्य जीवन जगण्यासाठी जी आवश्यक विचारधारा आहे आपल्या संस्कृती दिलेली आहे त्या विचारधारेनुसार त्यांनी केलं आणि तो शंख त्यांनी त्यावेळेस फुकला. विचारांचा शंख भगवंतांनी फुकला पांचजन्य म्हणून आणि त्या राक्षसाला त्यांनी मारलं. राक्षसाला मारलं, मग ती विचारधारा त्यांनी ठार केली. नाहीतर मग भगवान कृष्ण हे एक असे आहेत त्यांनी सख्या मामाला, सख्या मावशीला, असं आपल्या पै पाहुण्याला पण मारलं. का? धर्म संस्थापनार्थाय, फक्त आणि फक्त धर्माची स्थापना करायची असते. सम्यक स्थापना संस्थापनार्थाय. धर्म कधी मरत नाही, पण ते जे एक त्याच्यावरती राख पडलेली असते ते राख फुंकून व्यवस्थित सम्यक त्यांची स्थापना करण्यासाठी जे त्याला स्थापना करण्यासाठी जे कोण त्याला विरोध करत होते किंवा ते त्याची विचारधारा जी विरोधी होती त्याला मारणंच हितावं आहे अशी भगवंताची फिलॉसॉफी असल्या कारणानं आणि ह्या नुसार त्यांनी ह्या राक्षसाला मारलं होतं. आणि तो जो आहे भोगवादी वृत्तीस प्रेरणा देणारा हा जो राक्षस होता त्याला मारणं आणि भोगवादाच्या चंगुलातून त्याला मुक्त करून मुलाला परत आणलं. आणि त्या दृष्टिकोनातून भगवान कृष्णाने जो शंख फुकला तो पंचजन्य हे जे आहे ऋषिकेश म्हणजे माझ्या ज्या सगळ्या हे आहेत पंचेंद्रियातून ते 5 जे इंद्रिय आहेत त्या शक्तीचा वापर मी कोणासाठी करणार? फक्त आणि फक्त भोगासाठी करणार का? नाही, तर भगवंताच्या कामासाठी पण मी करत असेन तर ती जी आहे आणि फक्त मी भोगासाठी करत असेल तर ते राक्षसी वृत्ती आहे. आणि शक्तीचा वापर भगवंताच्या कामासाठी झाल्यास राक्षसी वृत्तीचा नाश होतो. आज राक्षसी वृत्ती वाढू लागलेली आहे. का? तर भगवंताच्या विचाराचा वापर भोगवादीसाठी देखील होत आहे. भगवंताचा विचाराचा वापर राक्षसी वृत्तीचा नाश करण्यासाठी जर होत असेल तर राक्षसी वृत्तीचा नाश होतो. अदरवाईज राक्षसी वृत्ती ही बळावणारच. आणि त्यासाठी भोगवादी वृत्ती संपवण्यासाठी भगवंताने शंखनाद केलेला आहे. आणि कारण हे जे भोगवादी धर्म आणि अधर्माचं जे युद्ध आहे ते इथं शंखनाद आणि शंख फुंकलेलं आहे. आणि भगवान योगेश्वर नारायणाच्या हातात शंख आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे की योगेश्वरांच्या हातात शंख आहे आणि तो जो शंख राक्षसी वृत्तीचा नाश करण्यासाठी तो शंखनाद हा दिला. त्यानंतर मग धनंजय देवदत्त, धनंजयनी जे काय देवदत्त नावाचा शंख फुकला. धनंजयचं नाव धन अधिक जय म्हणजे धनंजय, धनावर विजय मिळवलेला. त्या ह्याच्यामध्ये आता महाभारतामध्ये फार सुंदर
हे आहेत, म्हणजे त्या वर्णन केलेलं आहे. इंद्रप्रस्थाच्या वेळेस राजश्व यज्ञात ज्या धन आणलेलं होतं त्या धनाचं इतकं इतकं वर्णन केलेलं आहे की आज मिलिओनियर बिलिओनियर मल्टीमिलिओनियर बिलिओनियर जे आहे आपण जगामध्ये म्हणतो तर ते त्याच्यासमोर काहीच असणार नाही. इतकं धन आणि त्या धनावरती विजय मिळवलेला. आणि त्याच्याकडे जो शंख होता तो त्यांना कुठून मिळाला तर अर्जुन ज्यावेळेस मग व्यास मुनींनी सांगितलं की कुठल्याही म्हणजे आसुरी वृत्तीसोबत अधार्मिक लोकांसोबत जर आपल्याला लढायचं असेल, जर आपल्याला विजय मिळायचा असेल तर चिदानंद शक्ती अनसीन पॉवर आपल्या सोबत असायला पाहिजे. त्याच्या मदतीशिवाय आपण जिंकू शकणार नाही. म्हणून अर्जुन हे 5 भावापैकी अर्जुन तप करण्यासाठी तपश्चर्या करण्यासाठी वनात गेलेले होते. ते तपश्चर्या करून नंतर इंद्राने त्याला बोलवलं. त्यांचा सारथी मातली हा तिथे आला आणि ते रथामधून त्याला सदेह स्वर्गात घेऊन गेला. तिथं त्यांनी शस्त्र शास्त्र आणि संगीत विद्येचं ज्ञान घेतलं. कुठं? स्वर्गात. आणि तिथं देवाला ज्यावेळेस मग आवश्यकता होती, देवाला जे दानवाच्या विरुद्ध लढण्यासाठी देवानी निवात व कच ह्या दोघांच्या विरुद्ध युद्ध करण्यासाठी अर्जुनाची मदत घेतली होती. आणि अर्जुनाची मदत घेतल्यानंतर त्या युद्धामध्ये ते जिंकले. आणि जिंकल्यानंतर त्यावेळेस इंद्राच्या आज्ञेने देवाद्वारा मिळवलेला शंख म्हणजे देवदत्त, देवाद्वारा जो देण्यात आलेला आहे तो देवदत्त, या अर्थानं तो देवदत्त हे दिलेला आहे. म्हणून देवदत्त हे शक्ती विजय व साहसाचे प्रतीक आहेत. म्हणून त्या देवदत्ताचं नाव. आणि त्यानंतर मग भीमकर्मा वृकोदर. भीमकर्मा भीमाणी कर्माणी यस्य भीमकर्मा. भीम या शब्दाचा अर्थ आहे भीमाणी म्हणजे भयंकर कर्म. भयंकर म्हणजे जे सर्वसामान्य माणसाला शक्य नाही या अर्थानं तो शब्द भयंकर आपण घ्यायचा आहे. कारण काय, भीमाने अशी कोणती भयंकर कर्म केलेली होती जी सर्वसामान्य माणसाला शक्य नाही आहे. जसं आपल्याला माहिती आहे की भीमाकडे 10,000 हत्तीचं बळ होता. आज आपण हॉर्स पॉवर म्हणून वापरतो, पण पूर्वी जे बळाचं मापक होतं ते हत्तीच्या बळानुसार मग एलिफंट अवर्स किंवा म्हणजे हत्ती बळ असं वापरलं जात होतं. आणि भीमाने एकट्याने 100 कौरवाला ठार केलेलं होतं. ज्यावेळेस आपण भीम लहान होता त्याला विष देण्याचा प्रयोग करण्यात आलेला, विष दिलेलं होतं. नंतर तो पाताळात गेला, बाहेर आला आणि भीम मेला म्हणून चर्चा झाली. आणि त्यावेळेस मग तो त्यावेळेस पाताळातून बाहेर आला. सगळी ब्राह्मणं चाललेली होती. त्यावेळेस ते म्हणणं कुठं निघालात तर म्हटले भीमाच्या 12व्याला. मग त्यावेळेस मग त्या सगळ्या मग कशाला चालत जात आहे. मग तिथं जे झाड होतं सगळ्या ब्राह्मणांनी त्यांना झाडावर बसवलं. झाड पूर्ण मुळासकट उचकटलं. त्यांनी त्या खांद्यावर ठेवलं आणि सगळ्या सकट त्याने तो घेऊन गेलेला सर्व पांडवांना. आणि ज्या वेळेस नंतर मग वनात म्हणा बाकी म्हणजे ह्याच्यामध्ये अग्निदाहाच्या वेळेस सर्व पांडवांना खांद्यावर बसून त्या सगळ्यांना जीव वाचवलेला होता. आणि त्यामुळं त्याचं नाव भीमकर्मा असं नमूद करण्यात आलेलं आहे. वृकोदर, वृक हा एक जंगली कुत्रा आहे. तो कायम खातो. उदर म्हणजे पोट आणि वृक जे आहे तो हा जंगली कुत्रा. त्यांना पचवण्याची त्याची जी ताकद आहे ती डबल आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसांनी जर खाल्लं जास्त तर मग ते पोट वाढतं, पण त्याचं कितीही खाल्लं तरी त्याचं पोट वाढत नाही. डबल ताकद असते. म्हणून आपण जर शकुनी न्याय माहिती आहे, भीम कितीही खात असला तर शकुनी आहे तो गुरुशंकरला जात असे. आणि त्या दृष्टिकोनातून धर्म जर आपल्याला टिकवायचा असेल तर धर्म टिकवण्यासाठी भीमासारखी आणि भीमकर्मासारखी शक्ती आपल्या सोबत असणं आवश्यक आहे. त्यामुळं सर्वप्रथम ऋषिकेशो म्हणजे जागा आहे भगवंतांनी उत्साह वाढवण्यासाठी शंख फुकला. दुसरं जे आहे देवानी दिलेला जो शंख आहे तो अर्जुनाच्या सोबत तो शंख होता. आणि तिसरं जे आहे की आपल्याला शक्ती आवश्यक आहे. कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये शक्ती विना कार्य होऊ शकत नाही. आज जी समाजामध्ये मान्यता पसरलेली आहे की भक्ताला कशाची आवश्यकता नसती, भक्त शेजारी बसलेला असतो, शांत बसलेला असतो, त्याग वृत्तीचा आहे, हे आपल्या भारतीय संस्कृतीला किंवा खास करून श्रीमद भगवद्गीतेमध्ये तो भक्त दाखवण्यात आलेला नाही आहे. त्यामध्ये जो भक्त आहे, कारण भगवंतांनी धनंजयाला भक्त म्हटलेला आहे, अर्जुनाला आपला भक्त म्हटलेला आहे. जर आज आपण जे म्हणतो तसा जर भक्त आपण म्हणत असेल तर अर्जुनाला सांगितलं असतं हातात घे माळा बैस फिरवत, परंतु नाही, त्यांना युद्धासाठी प्रेरित केलं. आणि युद्धासाठी प्रेरित करून जो धर्मासाठी लढतो,
जो युद्धासाठी युद्ध म्हणून लढतो तो अर्जुन, आणि ते अर्जुन म्हणा ऋषिकेश, म्हणजे ह्या श्लोकमध्ये जे आपण बघितलं ते 3 श्रेष्ठ योद्धे, त्यामध्ये फक्त भगवंत आहे. भगवंताची उपस्थिती कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये भगवंताची उपस्थिती अत्यावश्यक आहे. जर भगवंताला अनुपस्थित करून आपण कोणतंही कार्य करत असेल, कदाचित नशिबाने आपल्याला थोडं यश मिळेल, परंतु ते कायम टिकत नाही. असं आपण समाजामध्ये कितीतरी लोक बघतो. हाऊ मायटी फॉल्स असं एक इंग्रजीमध्ये पुस्तक आहे की मोठमोठे जे दिग्गज होते ते पडले कसे. मोठमोठ्या कंपन्या होत्या, जे मल्टी मिलियनर होते आणि मल्टीनॅशनल कंपन्या होत्या, मोठमोठ्या नॅशनल वाईड कंपन्या होत्या. हाऊ बिग फॉल जे आहेत, मोठमोठ्या या कंपन्या कशामुळे पडल्या ह्याचा एक अभ्यास करण्यासारखा विषय आहे, पण तो आता आपण विषय जात नाही आहे. पण थोडक्यात सांगायचं झालं, कोणतंही कार्य आपल्याला धार्मिक कार्याच्या सुरुवातीला भगवंताची समजपूर्वक, बुद्धिपूर्वक आणि कर्मपूर्वक त्याची उपस्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्न जे करत असेल त्याच्यासोबत भगवंत निश्चितच आहे. हा विश्वास श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला येतो आणि त्यामुळे आपल्याला हर्ष देणारा माझ्या सोबतच आहे. फक्त तो हर्ष कसा देतो हे मला समजून घ्यायचं आहे. देव दत्त, देव मला देतोच आहे, पण मला त्यांनी काय दिलेलं आहे हे मी ओळखून घ्यायचं आहे. शक्ती मला दिलेलीच आहे, पण शक्ती मी कुठं वापरायची आहे ह्याची समज मला निर्माण करायची आहे. आणि त्यासाठी भगवंताच्या सानिध्यात सातत्याने राहण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी शक्ती आणि बुद्धी भगवंताकडे आपण मागू. इतकं बोलून माझा भावपुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करत आहे.